सत्य असेल तेच दिसेल. प्रभाग क्रमांक 26 मधील पाटलीपुत्र नगर सुभाष शहानगर प्रिसिजन कॉलनी समोरील IMS कॉलेज बुद्धविहार इथं ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे घाण पाणी वरील नगरात सर्वत्र पसरले होते. त्यामुळे नागरिकांना घरात राहणं मुश्किल झालं होतं. दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आजारी पडत होते. सदर नगरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका व झोन कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु दखल घेत नव्हते. सदर समस्याबाबतीत माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना सदर समस्या सांगितल्यानंतर तातडीनं JCB व कर्मचारी पाठवून देऊन युद्ध पातळीवरील तेथील समस्या दूर केल्या आहेत. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही सदर नगरामध्ये वास्तव्यास राहत असून 100% टॅक्स भरत असतो, परंतु आम्हाला म्हणाव्या तशा नागरिक सुविधा मिळालेल्या नाहीयेत. माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण या आमच्या समस्या बाबतीत सातत्यानं शासन दरबारी व सोलापूर महानगरपालिका आयुक्त इथं पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे आमची बरीच कामं झालेली आहेत. उर्वरित कामासाठीही त्यांचा पाठपुरावा चालूच आहे. आज आमच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ आमच्या समस्या मिटवल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकाचा कार्यकाल सुद्धा संपलेला असताना त्या नागरिकांच्या मदतीला धावून जातात, ही कौतुकाची बाब आहे. सध्या निवडणुकीच्या लगबगीत सुद्धा वेळात वेळ काढून जातीनं आमच्या समस्या सोडवल्या आहेत. अशा नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या नगरसेविका राजेश्री चव्हाण या आम्हाला लाभल्या आमचे भाग्य समजतो. तसेच एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व याची प्रचिती प्रत्यक्षात आली असं मनोगत व्यक्त करून जलद गतीनं समस्या सोडवल्याबद्दल नगरसेविका राजेश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले. त्या वतीने बोलत आहे शिवगंगा जाधव आणि इथं ड्रेनेज लाईन पूर्ण तुंबलेला आहे आणि तो नगरसेविका राजेश्रीताई चव्हाण यांना फोन केल्याबद्दल तातडीने लगेच इथं हजर झाले. त्यांनी सगळे पाहणी केली, फोटो काढले, सगळं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळं कळवले, सगळं प्रोत्साहन देतात, मदत करतात, येतात, सगळं सहकार्य करतात. असं आमच्याशी पाठीशी राहावं. धन्यवाद. आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो. धन्यवाद. आमच्या एरियात ड्रेनेज लाईनचं काम आहे, रोडचं काम ते थोडंफार शिकत आहे ते. आणि ड्रेनेज लाईनचं जे पाणी वारंवार शाळेच्या समोर नागरिकांच्या घरामध्ये किंवा कॉमन यायचं जायचं रोडवर, तर त्याच्याबद्दल बऱ्याच वेळा महानगरपालिका बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पाहणी पण केलेली आहे सर्व गोष्टीसाठी, त्यांनी पण प्रयत्न केलेले आहेत. पण काहींच्यामुळं त्या प्रयत्नांना आता पूर्णतः यश आलेलं आहे. ते काम पूर्णतः जात आहे आणि जे काही राहिलेलं आहे तेही होईल अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला सर्वांना एकत्र करून या कामाची दखल घेऊन या सर्व गोष्टींसाठी आम्हाला मदत केली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांनी आजही आमच्यासाठी पुढे प्रत्येक गोष्टीसाठी उभं राहावं, पुढे पाठवावं, त्यांच्याकडनं आमची अपेक्षा. ओके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.